13 days and still no respite. We have been waiting for a long time. 30 years is not small. The snow has been hitting our spirits hard. Where do we look for the ray of hope? They say it flows in the mountains. Then why can't we see it? Or maybe it's hidden here somewhere. Maybe we break it eyes by eyes. Let's keep our shoulders strong. Let's keep our heads high. It's somewhere nearby. It's somewhere nearby. In the world of mountaineering, the Hindu Kush Himalayan region holds a profound significance, boasting of all 14 8,000ers. And right in the heart of this range is the Garhwal Himalaya, a region not only known for its pristine mountain peaks, but also holds an equal mythical importance to the people of India, being the origin of sacred rivers Ganga and Yamuna. An abode for one of the toughest mountain peaks in the world, mountaineers from all across have attempted to climb Nanda Devi, Shivling, Kamet, Meru, Thale Sagar, to name some. But very few climbers have attempted to climb Mount Manda. आणि 89 सालीच मंदासारखं एक शिखर आपल्याला ती मोहीम करायची ही कल्पना आमच्यापुढं आमचे म्हणलं तर मित्र आणि म्हणलं तर गिर्यारोहणातला गुरु आमचा अविनाश फौजदार त्यांनी आमच्या डोक्यात घातली. या पीकचा अभ्यास सुरू झाल्यावरती आम्ही इथे पुण्यामध्ये डॉक्टर पटवर्धन काकांकडे गेलो होतो, त्यांची माहिती घेतली आणि त्यावेळेला मी रेग्युलरली इंडियन माउंटेनियर वाचत होतो, कारण त्यावेळेला 2-3च मॅगझिन्स अवेलेबल होती रेफरन्सेससाठी. एक तर इंडियन माउंटेनियर अवेलेबल होतं, त्याच्यामध्ये आम्हाला सुदर्शनचे रेफरन्सेस मिळाले होते, आणि दुसरं म्हणजे हिमालयन जर्नल अवेलेबल होतं. हिमालयन जर्नलमध्ये मंदाच्या बाबतीतली आम्हाला जॅपनीज एक्सपिडिशनची माहिती मिळाली. त्यात डॉक्टर पटवर्धनांनी आम्हाला जो रूट सांगितला होता तो वेगळा होता, आणि त्यांच्या मते त्यावेळेला गिरी भ्रमण नावाची जी संस्था आहे त्यांच्याकडनं त्या रूटवरनं अटेम्प्ट पण झाला होता. ज्या वेळेला त्यांची ही माहिती घेतली त्यानंतर पण आम्हाला बघून तो काही फेस वर्केबल वाटत नव्हता, सो आम्ही जॅपनीज रूटवरती जे काही काम झालं तेच कंटिन्यू करायचा डिसिजन घेतला होता. पण ज्यावेळेस केदारगंगा व्हॅलीमध्ये आम्ही शिरलो आणि या शिखरावरती चढाई करण्यासाठी आम्ही एक एक कॅम्प लावू लागलो, त्यावेळेस नंतर असं लक्षात आलं की बेस कॅम्प नंतर ॲडव्हान्स बेस कॅम्प लावला, आणि ॲडव्हान्स बेस कॅम्प नंतर कॅम्प 1ला आम्ही ज्यावेळेस पोहोचलो तिथं पोहोचल्यावर आमच्याकडचं जे काही इक्विपमेंट होतं, जे नियोजन केलं होतं, प्लॅनिंग केलं होतं, ते इक्विपमेंट सगळं संपलं. हे रोप संपले, टेक्निकल जे क्लाइंब मधले आईस पिटॉन, ट्युबलर पिटॉन, सगळे रॉक पिटॉन सगळं संपलं, आणि समोर तर अजून भव्य शिखर आम्हाला दिसत होतं. ते बघून आम्ही अगदी म्हणजे असं हातबंद झालो की अरे काय आपल्याकडे सगळं ताकद आहे, आपल्याला करायची इच्छा आहे, पण आपल्याकडचं सगळं संपलं, इथं इक्विपमेंट संपलं, रेशन संपलं, आपण जे काही प्लॅनिंग केलं होतं ज्या माहितीच्या आधारे तर सगळं ते चुकीचं निघालं असं आम्हाला तिथं जाणवलं. खूप वाईट वाटलं, काहीतरी आपण कमी पडलो त्याच्यामध्ये. आणि परत विचार केला आणि परत ठरवलं की आपण मंदावरला आपण परत जाऊयात. मग त्याच्यासाठी मध्ये 90 गेला, परत 91 साली आम्ही एक्सपिडिशन आम्ही अरेंज केली मंदावरची. पण यावेळेस आम्ही जरा तयारी जास्त चांगली केली. मी 8 दिवस वेळ काढून दिल्लीला गेलो आणि IMFच्या ऑफिसमध्ये गेलो, जी गिर्यारोहणातली नॅशनल फेडरेशन आहे आपल्या भारतातलं, अपेक्स बॉडी. तर त्या ठिकाणी गेलो आणि मी तिथल्या ऑफिस स्टाफमध्ये चौकशी केली, पण त्यांनाही मंदा हे शिखर असं काही जास्त परिचित नसल्यामुळे कुणी काही सांगू शकलं नाही. पण खूप तिथल्या जुने सगळे रेकॉर्ड्स काढल्या समजलं की होय, कुठेतरी त्यांना दिसलं की मंदा या शिखरावरती एकदम मोहिमा झाल्यात असं त्यांनी माहिती दिली. आणि ती जुनी फाईल मी काढायला लावली, खूप मागं लागलो तिथल्या क्लार्कच्या, ती जुनी फाईल काढली. आणि त्यावेळेस मला 1982 साली जपानच्या हिम युनिव्हर्सिटीनी त्यांच्या संघाने
ते शिखर नैऋत्यधारेने केलं असं सापडलं. तर त्यांना मी पत्र लिहून त्यांच्याकडून माहिती मागवली. त्यांच्याकडून माहिती तर आली, पण ती होती जवळजवळ 8 ते 9 पानामध्ये आणि ती जॅपनीज भाषेमध्ये होती. आणि मग त्या काळामध्ये जॅपनीज भाषा ट्रान्सलेट करेपर्यंत जवळजवळ 20-25 दिवस ते पत्र तसंच पडून होतं. आणि उमेशच्या ओळखीचे एक बाई होत्या, मिशिको तेंडुलकर. लगेच आम्ही त्यांना भेटलो आणि त्यांनी आनंदाने त्या जॅपनीज रिपोर्टचं 6 पानी रिपोर्ट होता त्याचं सगळं ट्रान्सलेशन करून इंग्लिशमध्ये आम्हाला दिलं. त्यांच्या कॅम्प साईट्स कुठे होत्या, काय होत्या, कुठे कुठे किती किती दिवस लागले. त्यांनी पण साधारण तोच ऑगस्ट-सप्टेंबरचा सीझन घेतला होता. सो त्यामुळे मग साधारण जेव्हा 91 मध्ये परत जायचा प्लॅन झाला त्यावेळेला सेम बेसिस त्यांनी जे काही फॉलो केलं होतं ते बऱ्यापैकी वर्केबल वाटत होतं. त्यामुळे ते फॉलो आणि तिथनं नॅचरली त्यांचा फर्स्ट असेंट पीकचा पण झालेला होता. सो त्या रूटबद्दल कॉन्फिडन्स यायला काहीच प्रॉब्लेम नव्हता. आम्ही परत मंदाला गेलो. आता यावेळेस कॅम्प 1 पर्यंत रूट माहिती होता, त्यामुळं ते सोपं गेलं. कॅम्प 1 पर्यंत आम्ही पोहोचलो. नंतर आम्ही कॅम्प 2च्या दिशेने गेलो. कॅम्प 2 जाताना परत एक आईसफॉल आमच्यामध्ये होतं. त्या ठिकाणी खूप आवड होतं क्लाइम्बिंग, पण तेही आम्ही चांगल्या प्रकारे केलं. आणि मग कॅम्प 2ला आम्ही जेव्हा कॅम्प लावला तर तो वरच्या बेसिनमध्ये होता आणि तिथून आता एक समोरच्या नैऋत्य नॉर्थ रीजला जाण्यासाठी चढण होती 70-75 डिग्रीची. आम्ही सुरुवात केली, तोही रूट ओपन केला आम्ही. मी, संजय डोईफोडे, आमचा जयसिंग, आमच्यावर जो गाईड होता तो आणि जिथून हांडे देशमुख असं आम्ही जात होतो. आणि ती रीज चढून आम्ही ज्यावेळेस त्या रीजवर पोहोचलो तेव्हा आम्हाला दिसलं की त्यावरती टेंट लावण्यासाठी जागा खूप कमी होती. म्हणजे अक्षरशः एक 2 मेन टेंट जेमतेम बसेल एवढी जागा रीजवर. आणि तिथून खाली डाव्या बाजूला पूर्ण ड्रॉप होता गंगोत्री साईडला. ही गंगोत्रीची बाजू दिसत होती चिडबासा आणि उजव्या बाजूला खाली खूप खोल कॅम्प दिसत होता. तिथून पुढचा जो काय मार्ग होता तो दिसत होता खूप नॅरो रीज लिंक करत होती. आणि ती रीज ज्या ठिकाणी संपत होती तिथे एक जंक्शन होतं. आणि मला वाटतं आम्हाला सगळ्यांना जाणीव झाली की ते जंक्शन आपल्याला सगळ्यात मोठी अडचण आहे, कारण खूप स्टीप होतं. आमच्यापाशी ताकद होती, रेशन होतं, पण परत इक्विपमेंट संपतंय आणि आपल्याला आता परत ही मोहीम सोडावी लागते. ही जी बोच होती ना ही मनात खूप राहिली. आम्हाला डावीकडे मंदा पीकचं पहिलं दर्शन दिसलं. तेव्हा मंदा पीकचं आम्हाला फक्त समिट आणि वरची रीज दिसत होती, पण ती रीज आणि समिट बघूनही आमच्या मनात त्याची भेदकता आम्हाला जाणवली. या एक्सपिडिशनची सगळ्यात मोठी जमेची बाजू होती ती म्हणजे मामा स्वतः आमच्या बरोबर एक्सपिडिशन मध्ये होते. बेस कॅम्प शोधण्यातही त्यांचा खूप मोठा मोलाचा वाटा होता आणि त्याचबरोबर बेस कॅम्पच्या पुढेही रूट कसा आहे, कुठले कुठले चॅलेंजेस आहेत,
आणि ते चॅलेंजेस फेस करताना आम्हाला कुठले कुठले इक्विपमेंट कसे वापरायचे हे सगळं नॉलेज आम्हाला मामांबरोबर बेस कॅम्पला डिस्कस करता येत होतं. कॅम्प 1 वरून कॅम्प 2 साधारण 3 ते 4 तासाचा रूट होता. तोही रूट आम्ही नॅव्हिगेट करत होतो बेस्ड ऑन मामांनी आम्हाला जे फोटोज दाखवले होते त्यांच्या काळातले. आणि कॅम्प 1ला जाताना सगळ्यात मोठं चॅलेंज होतं ते म्हणजे 200 ते 300 फूट रॉक टेरेन होता जो आम्हाला नेगोशिएट करायचा होता. आणि हा पहिला खरं तर टप्पा जो टेक्निकल सेक्शन म्हणू शकतो त्याला. सो यापुढे आमचं चॅलेंज होतं की बेस कॅम्पवरून कॅम्प 1 पर्यंत लोड फेरी करणे आणि कॅम्प 1 एस्टॅब्लिश करणे. सुमित, निमा शेर्पा आणि मिंगतेंबा शेर्पा या चौघांनी मिळून एक त्या दिवशी रूट ओपन केला आणि कॅम्प 1 पर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला. प्रस्तरारोहणात म्हणा म्हणजे रॉक क्लाइम्बिंग मध्ये किंवा हिमालयात रूट ओपन केले त्यांना माहिती आहे रूट ओपनर्सला ज्यावेळेस अँकर ठोकतो तर ते अँकर लावण्यासाठी जागा सापडवणं, ते अँकर व्यवस्थित बसलेत की नाही याची खात्री करून घेणं, हे सगळी जबाबदारी त्या जो रूट ओपनर आहे त्याला पार पाडावी लागते. आता इथं माझं काम निम्म झालं होतं किंवा मी म्हणेन सोपंच झालं होतं अगदी, कारण की ऑलरेडी प्लेस्ड अँकर होते आणि ते सगळे जे अँकर होते एकदम भक्कम होते. त्यामुळे त्या पिटांवरती मी सरळ अँकर लावला, रोप लावला तिथं आणि सगळा कॅम्प 1 पर्यंतचा रूट आम्ही ओपन केला. त्यामुळे जसे जसे मला ते अँकर्स मिळत होते, जसं जसं वर पुढे जात होतो तसं जसं मला मी मनातल्या मनात 91च्या टीमला ज्याने कोणी त्यावेळेस रूट ओपन केलेला असेल, माझ्या मते संजय ढोईपुडे सरांनी तो रूट ओपन केला होता, तर मनात त्यांना कायम धन्यवाद देत होतो की तुम्ही खूप छान काम केलं. मध्ये असताना आमच्या कॅम्प 1 समोरच आम्हाला खाली बेस कॅम्प दिसत होता, तो 500 मीटर खाली होता आणि समोर गढवाल हिमालयाचं एक रौद्र रूप दिसत होतं. त्याच्यामध्ये श्रीकंठ पीक होतं, गंगोत्री 1, 2, 3 असे पीक होते, जॉन्नी पीक दिसत होतं, बंदरपूच, कालानाग, स्वर्गरोहिणी असे सगळे माउंटन आम्हाला कॅम्प 1 पासून दिसत होते. तर कॅम्प 1 मी आतापर्यंत जितके कॅम्प केले तो खूप सुंदर असा कॅम्प 1 होता. आणि दुसऱ्या दिवशी सुमितने पुढे लीड करत कॅम्प 2 ओपन केला. कॅम्प 2 ला जाताना एक छोटीशी रॉक वॉल लागते, त्या रॉक वॉलला रोप आम्ही फिक्स केली आणि त्या रॉक वॉल क्लाइम्ब करून आम्ही मंदाच्या कम मध्ये आलो. याच्यात अजून एक चॅलेंज असा आहे की तो रॉक क्लाइम्ब केल्यानंतर क्लाइम्बिंगचा अँगल थोडासा पडलेला आहे आणि त्या तिथं सगळे मोठमोठे असे दगड किंवा दगडगोटे तिथं साचलेले आहेत. त्यामुळं तिथं पुढं फर्म असा आधार कुठलाच नाहीये. कॅम्प 2 साधारण 5500 मीटरवर आम्ही ग्लेशियरच्या जस्ट राईट साईडला एक सेफ लोकेशनला भृगू पर्वताच्या बेसला कॅम्प 2 एस्टॅब्लिश केला. ओके मामा, आम्ही कॅम्प 1 ते कॅम्प 2 आज लोड फेरी केलेली आहे आणि पवन आणि विवेक उद्या कॅम्प 2 ते कॅम्प 3 रूट ओपन करतील. सो इथे आत्ता कॅम्प 1 ते कॅम्प 2 मध्ये आम्ही रोप फिक्स केला आहे. बऱ्यापैकी थोडं लूज आहे आईसफॉलमध्ये, सो तेवढाच पार्ट आहे की तिथे थोडीशी काळजी घ्यायला लागेल. बाकी ओव्हरऑल रूट चांगला आहे. ज्या रूटनी मामा कॅम्प 3 ला पोहोचले होते तो रूट आम्ही फोटोशी कम्पेअर करून बघितल्यावर असं जाणवलं होतं की आत्ताच्या परिस्थितीमध्ये तो रूट पूर्णपणे ढासळलेला आहे आणि संपूर्ण रूटवर कंटिन्युअस रॉकफॉल आणि स्क्री जमा झाले. त्यामुळे त्या रूटनं रेंजवर पोहोचणं कम्प्लिटली इम्पॉसिबल दिसत होतं आणि अशा परिस्थितीमध्ये पण त्यामुळे कम्प्लिटली नवीन रूट शोधणं गरजेचं होतं. आता जो आम्ही रूट घेणार होतो किंवा मुंबईने जो रूट सुचवला होता त्याच्यामुळे अजून एक फायदा असा होणार होता की 91 सालचा रूट आणि आत्ताचं जो घेत असलेला रूट याच्यात जवळजवळ 500 मीटरचं अंतर त्या रीचचं आम्हाला कमी कापावं लागणार होतं. साधारणपणे 700 ते 800 मीटरचा रोप कमीत कमी लागणार होता आणि ही गोष्ट आम्ही मामांना कळवली आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्हाला जे वरती योग्य वाटतंय तो निर्णय घ्या. दुसऱ्या दिवशी आम्ही उठलो, सकाळी लवकर उठलो, निघालो. सुरुवातीला विवेक आणि मी रूट ओपन केला. सो जेव्हा आम्ही रूट ओपन करायला सुरुवात केली, सगळ्यात पहिले पवननं रूट ओपन करायला सुरुवात केली, परंतु नेमकं त्याच वेळेस साधारण सकाळी 7ची वेळ होती आणि सुरुवातीला क्लिअर स्काय होता पण एकदम सडनली पूर्ण आकाश भरून आलं आणि
विजिबिलिटी कम्प्लिटली कॉम्प्रोमाइज झाली. खूप काइंड ऑफ व्हाईट आउट व्हायला लागलं होतं. परंतु तरीही त्या परिस्थितीमध्ये आम्ही क्लाइंब करायचं ठरवलं. पवननं काही रूट फिक्स केला, त्यानंतर मी काही रूट फिक्स केला. पण या सगळ्या प्रोसेसमध्ये हळूहळू छोटे छोटे रॉक फॉल यायला सुरुवात झाली आणि सुरुवातीला आम्ही हे छोटे छोटे दगड चुकवण्याचा प्रयत्न केला देखील. परंतु तितक्यात मला काहीतरी जाणवलं की काहीतरी आवाज येतोय. मी डावीकडे बघणार असतो परंतु एक फुटाचा रॉक माझ्या आणि विवेकच्या 5 फूट लांबून सरळ खाली गेला. त्याचा आवाजच इतका भयानक होता. आम्हाला भीती वाटली जर तो रॉक कुणाच्या डोक्यात बसला असता किंवा कुठेही लागला असता तरी खूप भयानक एन्जॉय झाली असती. आणि तेवढ्यात मामांचा कॉल आला की वरती शेर्पाच्या पाठीमध्ये रॉक बसलाय. ऑलमोस्ट लिंबाच्या साईजचा एक दगड येऊन जोरात निमा शेर्पाच्या मांडीत लागला आणि त्याला खूप मोठी दुखापत झाली. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये पुढे जाणं खूप धोक्याचं होतं. त्यामुळे आम्ही सर्वांनी रूट ओपन करायचा निर्णय कॅन्सल करून सगळेजण कॅम्प 2 ला परत आलो. हॅलो, म्हणलं स्नोफॉल चालू आहे का आत्ता? ऐक ना, आत्ताच मी भूषणशी बोलत होतो तर असा रिपोर्ट आहे की उद्या सगळ्यात जास्त स्नोफॉलचा पाऊस होईल. परवापासून कमी आहे आणि मग 10 तारखेपासून वेदर नंतर क्लिअर व्हायला सुरुवात होईल. नाही मग मी काय म्हणतो, मग एक काम करता का तुम्ही खाली येता का कॅम्प 1 ला? ठीक आहे, चालेल ना. पुण्यामधून जे काही वेदर रिपोर्ट मिळत होते सॅटेलाइट फोनवरनं, त्यामध्ये जे काही दिसत होतं ते शॉर्ट विंडो होती, म्हणजे 1-2 दिवसाचीच विंडो होती. आता खरंच मला इतकं प्रेशर आलं, म्हणजे काय मंदाने आपल्याला हुलकवून घ्यायचंच ठरवलं आहे का? म्हणजे एवढं करून आपण सगळे आलो, त्यावेळेस किती तयारीत आलो होती, एवढा मोठा संघ आहे, बाकीची तयारी पण खूप छान झाली, तरीसुद्धा मंदावरती आपण पोचतो का नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. काय चाललं आहे असं मनात आलं. बॅड वेदरमध्ये पण आमच्या लोड फेऱ्या चालूच होत्या डम्पिंग पॉईंटपर्यंत. त्यानंतर आमची जी पहिली टीम होती मंदाची, त्यांना पण बॅड वेदर लागल्यामुळे ते पण खाली आले. ती प्लॅनिंगमध्ये असं होतं की मी पण सगळ्या टीम बरोबर कॅम्प 1 कॅम्प 2 पर्यंत जाणार. पण मामांच्या काळात आणि आत्ताच्या सिच्युएशनमध्ये जे आईसफॉलमध्ये बदल झालेला, त्यात असा डिसिजन घेतला की मी खाली बेस कॅम्पलाच थांबीन. तो पण बरोबरच वाटलं मला, कारण की माझा ना बेसिक कोर्स झालेला आणि मला अशा टेरेनमध्ये ट्रेनिंग पण नव्हती, तर रिस्क घ्यायचा काही चान्सच नव्हता. म्हणून दॅट डिसिजन वॉज राईट. आणि पण तरी मला बेस कॅम्पवर मामांबरोबर राहून खूप काही शिकायला मिळालं. मॅनेजमेंट कसं असतं, ॲज अ टीम लीडर, ॲज अ मेंटॉर कसं मॅनेज करायची एक्सपिडिशन, ते सगळं शिकायला मिळालं. आणि 2 दिवस रेस्ट करून आम्ही 11 जणांनी डायरेक्ट कॅम्प 2 ला जाण्याचा निर्णय घेतला. वेदर रिपोर्ट नुसार तो दिवस खूप क्लिअर वेदरचा होता. पण आम्हाला जाणवलं की जसं कॅम्प 2 जवळ येते वेदर खूप खराब होते. थोडा स्नोफॉल सुरू झाला होता, थंडी वाजत होती, कारण की त्या अल्टिट्यूडला स्नोफॉल जेव्हा होतो तेव्हा विंडही असते, त्याच्यामुळे खूप थंडी जाणवत होती. तसंच थंडी आणि स्नोफॉल मध्ये आम्ही कॅम्प 2 गाठला आणि कॅम्प 2 सेट केला. 2 दिवस कंटिन्युअस स्नोफॉल होत होता आणि पुढेही अजून स्नोफॉल थांबेल का नाही याची काही शक्यता दिसत नव्हती. त्यामुळे मामांशी आम्ही डिस्कस करून ठरवलं की आता नक्की काय करायचं. तर अशा वेळेस एक ऑप्शन दिसत होता, तो म्हणजे आमच्या टीमपैकी काही जणांनी जे रिलेटिव्हली थोडे कमी एक्सपिरियन्स होते, परंतु सगळ्यांनाच माउंट मंदावर घेऊन समिट अटेम्प्ट करणं शक्य होणार नव्हतं. एवढे रिसोर्सेस अवेलेबल नव्हते आणि स्नोफॉल झाल्यामुळे रिस्क फॅक्टर खूप वाढला होता. अशा परिस्थितीमध्ये एका टीमनं
एका टीमला भृगू पर्वत करण्याची संधी त्यावेळेस मिळाली. तिघांचे हेल्मेट घ्या. आनंद, ऑल द बेस्ट. रोहन, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. टेक केअर. सोनीज, ऑल द बेस्ट. वरुण, हा एक रॉकी असा माउंटेन आहे, त्याच्यावरती जास्त स्नो अवेलेबल नसतो आणि फार जास्त ट्रिकी असे सेक्शन्स नाही आहेत. एकच व्हर्टिकल पॅच आहे, तेवढा टॅकल करायला लागेल. सो आम्ही प्रिपेअर अशा सेक्शनसाठी होतो. आणि जेव्हा आम्ही क्लाइंब करायला ॲक्च्युली सुरुवात केली तेव्हा स्नोफॉल हा थोडा कमी झालेला होता. पण जसं जसं आम्ही क्लाइंब करायला सुरुवात केली तसा हा जो स्नोफॉल वाढत गेला आणि थोडं डिस्टन्स कव्हर केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की जे काही रॉकी सेक्शन्स आहेत त्याच्यावरती स्नोफॉल होऊन व्हर्गलास लेक असा लेअर तयार होतो, जो की खूप जास्त स्लिपरी असतो. आणि आमच्याकडे क्रॅम्पॉन्स अवेलेबल नव्हते, त्यामुळे आम्हाला अशाच ह्याच्यात क्लाइंब करून जावं लागणार होतं. आता अशा व्हर्गलासमुळे, अशा स्लिपरी सेक्शन्समुळे क्लाइंबचा स्पीड हा अत्यंत स्लो होतो. तरीसुद्धा आम्ही सक्सेसफुली मॅनेज केलं की आम्ही एक 3-3.5 तासामध्ये भृगू पर्वतच्या समिटपर्यंत पोहोचलो. आम्ही जसे भृगूच्या समिटला पोहोचलो तसं हार्डली 5 ते 10 मिनिटासाठी आमच्या समोरचं वेदर क्लिअर झालं आणि आम्हाला मंदाची ती नॉर्थ रिज आणि त्याच्या पुढचं जंक्शन बघायला मिळालं. ह्याच्या आधी आम्ही बऱ्याचदा ह्या नॉर्थ रिज आणि जंक्शनबद्दल थिअरीमध्ये वाचलेलं होतं, त्याच्याबद्दल ऐकलेलं होतं, वेगवेगळ्या लोकांची त्याच्याबद्दल चर्चा केली होती आणि हे सुद्धा समजून घेतलं होतं की इथे क्लाइंब करणं हे काय लेवलचं भयानक आणि काय लेवलचं अवघड असं टास्क असणार आहे. पण जेव्हा आम्ही पहिल्यांदा आमच्या समोर ते दृश्य बघितलं, तो पॅनोरामिक व्ह्यू बघितला, तेव्हा आमच्या लक्षात आलं की इथे क्लाइंब करणं ही गोष्ट इम्पॉसिबल असणार आहे. आमच्या टीमसाठी हे किती मोठ्या प्रकारचं दडपण असणार आहे हे आमच्या लक्षात आलं. ह्याच्या आधी इथूनच 2 वेळा आमची टीम परत फिरली होती आणि इथल्या कंटिन्युअसली बदलणाऱ्या वेदर पॅटर्न्समुळे, इथल्या एक्स्ट्रीम लेवलच्या स्नोफॉलमुळे आणि कंटिन्युअस रॉकफॉलमुळे आपल्या सुद्धा टीमला परत एकदा इथनं फिरायला लागलं तर काय. हे जे बिल्डअप होणारं प्रेशर होतं आमच्यावरती, ते घेऊनच आम्ही भृगूच्या समिटवरून खाली उतरायला सुरुवात केली. तेरा तारखेला भृगू पर्वत समिट झाल्यानंतर 14-15 2 दिवस स्नोफॉल झाला आणि त्या दोन्ही दिवशी आम्ही पूर्ण वाट बघितली. आनंदनी तो निर्णय घेतला की आपण इथंच थांबूया, आपल्याकडं खाण्यासाठी पुरेसा साठा आहे, त्यामुळंच ज्यावेळेस वेदर ओपन होईल त्यावेळेस सडनली आपण इथून मूव्ह करायचं. एकच पर्याय उरला होता अशा वेळेस की कॅम्प 2 वरून डायरेक्ट समिट पुश करायचा आणि समिटवरून बॅक टू कॅम्प 2. पण हा एवढा मोठा स्ट्रेच करू शकणार का, कारण जवळजवळ 1000 मीटरचा तो स्ट्रेच होता. आम्ही इव्हन शेर्पांशी पण डिस्कस केलं आणि त्यावरून आम्हाला असं जाणवलं की येस, दिस इज दी ओनली रिसॉर्ट विच इज इन फ्रंट ऑफ अस. त्या 2 दिवसामध्ये सगळा ॲव्हांच होऊन दिला आणि 16 तारखेला मग मात्र आम्ही थोडं रूट ओपन करायचं ठरवलं.
नाईस. इझी मॅन. तो ती पुढची पट्टी जुमाल साईड कर. हां ती पुढची पट्टी त्याच्यावर पाय ठेव. या नाईस गोइंग बॉय. रिजवरती अक्षरशः फक्त एका माणसाला उभं राहता येईल अशी जागा होती आणि उजवीकडे आमचा कॅम्प 2 दिसत होता जो 500 मीटर 300-400 मीटर खाली होता आणि डावीकडे 3000 फूटची अक्षरशः एक ड्रॉप होता. खूप भीतीदायक ती रिज होती. तेव्हा मिंगमा शेर्पा थोडा पुढे गेला आणि तो म्हणला की आज यही तक ही रूट ओपन करते तर आगे. मामांशी माझं बोलणं चालू होतं की काहीतरी सगळे मेंबर सक्सेसफुल क्लाइंब करून खाली यायचं ठरवलं होतं आणि त्यासाठी काही झालं तरी आम्ही कुठलीही रिस्क घेणार नव्हतो. पण तिन्ही मेंबर स्ट्रॉंग असल्यामुळे मी कॅम्पला थांबण्याचा निर्णय घेतला आणि मामा बेस कॅम्पला होते. दुसऱ्या दिवशी क्लिअर वेदर होतं पण त्यांना जंक्शन पर्यंत रूट ओपन करायला 4 वाजले. तर 4 वाजता ते खाली आले. आम्हाला वाटलं की ते खूप थकले असतील, समिट अटेंड काही होणार नाही, पण ते म्हणले की नाही हमें आज ही 10 बजे निकलना है. That's Sumit. Hi. Behind Pawan. We are already 6300. जेव्हा रीच क्रॉस करून आम्ही जंक्शन जो पॉइंट होता तो खूप मेन पॉइंट होता एक्सपिडिशनचा. ऑलमोस्ट 80 to 90 डिग्री व्हर्टिकल असा तो 100 ते 200 फूटचा व्हर्टिकल पॅच आहे आणि त्याच टाइमला जोरदार वारं व्हायला लागलं आणि त्या वाऱ्यासोबत जो स्नो उडून येत होता, जे हिमकण उडून येत होते ते खूप संपूर्ण चेहऱ्याला लागत होते. अक्षरशः सुया टोचल्याप्रमाणे ते येऊन ते धडकत होते. त्या परिस्थितीत आम्ही ती क्लाइंब करत होतो आणि आम्हाला एक हात असा डोळ्यावरती ठेवून दुसऱ्या हाताने आम्हाला आयसॅक्स आणि जुमार धरून ती आईसवॉल क्लाइंब करत होतो आम्ही. त्यावेळेस माझ्यासोबत मिंगमा होता आणि त्यावेळेस त्याने मला सांगितलं होतं की आप चलते रहो, 4-4:30 बजे ऐसे थोड़ा सुबह सुबह माउंटेन में परिस्थितियाँ आती है तब रुकना नहीं है, आपने चलना है और ये 1 घंटे में ये शांत हो जाएगा. तेव्हा माझ्या मनात थोडी भीती झाली कारण की सुमित आणि विवेक जंक्शन क्रॉस करून पुढे गेले होते आणि मला कोणीच दिसत नव्हतं. मी एकटा खाली 1000 मीटरचा ड्रॉप दिसत होता डावीकडे आणि सूर्य जसा वर येत होता तसं आम्हाला वाटत होतं की चला आत्ता ऊन येईल. पण समिटच्या अगदी खाली जाऊन आम्ही पोहोचलो होतो तरी सुद्धा सनलाइट काय आमच्यापर्यंत आला नव्हता. याला कारण होतं आम्ही वेस्ट फेसने क्लाइम्बिंग करत होतो. तर आम्ही हळूहळू पुढे रूट ओपन करत होतो. जेव्हा पुढचा 2 मेंबर रूट ओपन करतात तेव्हा मागच्यांना काही न करता एका जागी थांबावं लागतं. तर अजूनही मला ती रात्र जेव्हा आठवते तेव्हा अजूनही माझे पाय थंड पडतात कारण की इतक्या वेळ एका जागी त्या हाईटवर थांबणं खूप धोकादायक असतं.
5च मिनिटात पुन्हा एक ट्विस्ट मोहिमेत आला आणि तो ट्विस्ट एवढा गंभीर होता की त्याच्यामुळं मला वाटलं की आता ह्यावेळेस आपली मोहीम पुन्हा फसली. कारण ह्यावेळी एक बर्फशृंगने आमचा मार्ग अडवला होता. जी माउंटनची पहिली क्रिवास असते त्याला बर्फशृंग म्हणतात. तर आमच्याही मनात तेव्हा आलं की आता ही बर्फशृंग क्रॉस कशी करायची. मामांना वॉकी टॉकीवर आम्ही मेसेज दिला की मामा असं एक बर्फशृंग आहे आणि आता पलीकडे जायचा मार्ग मिळत नाहीये. साधारण अशीच परिस्थिती कुमोरी मोहिमे दरम्यान झाली होती. सो आत्ताही काहीशी तशीच परिस्थिती आलेली आहे असा मेसेज मी मामांना दिला की आपला आता बहुतेक कुमोरी होणार आणि इतका हातातोंडाशी आलेला घास कदाचित ही बर्फशृंग आपल्यापासून हिरावून घेते का काय. तेव्हा मिंगमा शेर्पाने ठरवलं की आपण बर्फशृंगच्या खाली उतरू, क्रिवासच्या खाली उतरून आणि त्या साईडने क्लाइंब करून आपण समिट अटेम्प्ट करू. पण तेव्हा निमदोर्जी जे आहेत त्यांनी थोडं रेकी केली. तेव्हा त्यांना कळाले की एक स्नो ब्रिज आहे जो बर्फशृंगला क्रॉस करतो, पण स्नो ब्रिज खूप छोटा होता. त्यानंतर एक छोटीशी आईसवॉल क्रॉस केली. ती आईसवॉल क्रॉस केल्यानंतर आम्हाला समिट हे मंदाचं समिट हे दिसत होतं. Awesome, awesome. Awesome, awesome. Come on, Pawan. Mount Manda ki jai. Okay, base camp come in. Base camp come in. सुमित, पवन, मी आणि माझ्याबरोबर आमच्या तिघांबरोबर मिंगमाताई आणि निमाताई आम्ही सगळ्यांनी समिट केलेला आहे मंदावन. ओव्हर. Cheers for Mingmadai, Nimdorjidai. Hip hip hooray! Hip hip hooray! Hip hip hooray! Hello, Petya Manda Summit. Oh, summit झालं summit Manda. Manda Summit. मोरया, मंगलमूर्ती. मोरया. हर हर. Congratulations. Congratulations.
बहुत साल मतलब गिरी पे में जो मामा जी के साथ काम करके मैक्सिमम 6-7 पीक हो गया। 800 में मानसोलो और ये नूनकुन, ये क्या कहता है आपका अन्नपूर्णा, इसी साल बहुत सारे पिक किए गिपी में साथ। मज़ा आ रहा है, तो मैं दूसरे के साथ जाने का थोड़ा वो मन नहीं करता, मतलब मामा जी के साथ काम करने में मन करता है मुझे। मंदा पिक जो है अभी बहुत डिफिकल्ट पिक लगा है मेरे को, क्योंकि बहुत पिक है, मैं पिक काफ़ी सारे किया लेकिन फिर भी ये बहुत टेक्निकल है। मैं गिरी पेरमी के साथ पहली बार ज्वाइन होकर आया टीम के साथ, तो सुना था गिरी पेरमी बहुत टीम स्ट्रॉन्ग, बहुत 8000 भी बहुत किया बोल रहा था, लेकिन सही में स्ट्रॉन्ग भी देखा। या भारताचं अमृत महोत्सव वर्ष आहे आणि या वर्षात आम्ही मंदा अवघड शिखर की जे पहिला भारतीय असं म्हणता येईल सक्सेसफुल झाला नॉर्थ साईडनी, तर हे यश खरंच मनाला चांगलं भावून गेलं, त्याचा मला खूप आनंद वाटतो। आणि या एक्सपिडिशनमध्ये आम्हाला भृगू पर्वत म्हणून जे माउंटेन आहे ते सबमिट करायचा चान्स मिळाला। आणि ह्याच्या आधी माझा एक्सपिरियन्स सांगायचा झाला तर माउंट एल्ब्रुस मी सबमिट केलं होतं, विच इज नॉट टेक्निकल पीक, वेरॅज भृगू पर्वत बऱ्यापैकी टेक्निकल आम्हाला वाटलं, कारण त्याच्यात काही असे सेक्शन्स होते जिकडे आम्हाला जुमारिंग आणि थोडंसं टेक्निकल क्लाइम्बिंग आणि रॅपलिंग करायची गरज। माझ्यासाठी एक खूप लाईफ चेंजिंग एक्सपिडिशन ठरली आहे। या एक्सपिडिशनमध्ये मी खूप नवीन गोष्टी शिकलो, स्वतःबद्दल, माउंटेनिअरिंगबद्दल किंवा ओव्हरऑल आयुष्याबद्दल खूप काही गोष्टी मी शिकलो। पॉझिटिव्ह माइंडसेट काय असावा, फिटनेस नेमका कुठल्या कधी मॅटर करतो।